नमस्कार. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेटेंच्या हत्या प्रकरणानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलंय. भायखळा कारागृहाचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधवांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित तपास अधिकारी स्वाती साठेंवर कारवाईची मागणी केली आहे. मंजुळाच्या हत्येतील आरोपी असलेल्या 6 महिला पोलिसांची चौकशी ही स्वाती साठेंनीच त्यांनी पाठराखण केलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवरती साठेंनी आरोपी महिला अधिकाऱ्यांचं जाहीरपणे समर्थन केलेलं आहे. त्यामुळे स्वाती साठे जे चौकशी अधिकारी आहेत त्यांच्यावरतीच कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, हे सगळं काय प्रकरण आहे? स्वाती साठेंची नेमकी भूमिका काय आहे या सगळ्या प्रकरणात? ज्ञानदा, ज्या दिवशी मंजुळा शेट्टे यांची मृत्यू झाली त्यानंतर जेल प्रशासनाकडून एक इन्क्वायरी गठीत करण्यात आली होती आणि या इन्क्वायरीची जबाबदारी स्वाती साठे यांना देण्यात आली होती. त्यानंतर जो एक जेल प्रशासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये स्वाती साठे यांच्याकडनं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात आली होती की ज्या 6 महिला जेलर आणि ज्या महिला गार्ड्स आहेत ज्यांना क्राईम ब्रांचने अटक केली आहे त्यांचा आपण समर्थन केलं पाहिजे किंवा त्यांना आपल्याकडनं मदत केली पाहिजे आणि आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. या व्हॉट्सअप ग्रुपवरती ही चर्चा झाली आणि ह्याच व्हॉट्सअप ग्रुपचे काही स्नॅपशॉट्स आता बाहेर आले आहेत. प्रश्न उपस्थित होत आहेत की स्वाती साठे हे या तपास करतायत आणि जर तपास अधिकारीच अशा प्रकारे बायस असेल किंवा अशा प्रकारे जे आरोपी आहेत त्यांच्या बाजूने बोलत असेल तर योग्य तपास होणार का किंवा योग्य इन्क्वायरी होणार का हा मोठा प्रश्न आहे. आणि यासाठीच आता हिरालाल जाधव जे ठाण्याचे अधिक सुपरिटेंडंट होते ज्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे, ज्यांच्याविरुद्ध जेलच्याच काही महिला काही तांत्रिक अडचणींमुळे गणेशचं पूर्ण बोलणं आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण पुन्हा एकदा संपर्क साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूच. परंतु स्वाती साठे ज्या संपूर्ण प्रकरणातले तपास अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते.